स्वागत। परभणीमधून अतिशय धक्कादायक अशी बातमी समोर येते। परभणीच्या मानवत या ठिकाणी सभामंडप कोसळलाय आणि मंदिराच्या ढिगाऱ्यातून 5 ते 6 मृतदेह बाहेर काढण्यात आल्याची माहिती समोर येते। तर 8 ते 10 जखमींना सध्या रुग्णालयात हलवण्यात आलंय, त्यांच्यावरती उपचार सुरू केलेत तातडीने। मात्र अडकलेल्या जे काही अजून नागरिक अडकले असतील, भाविक अडकले असतील, त्यांना काढण्याचा सुद्धा अजून प्रयत्न केला जातोय। बचाव कार्य तातडीने सुरू करण्यात आले। मात्र आत्ताच्या क्षणाची मोठी बातमी अशी की या ढिगाऱ्याखालून आता 5 ते 6 मृतदेह बाहेर काढण्यात आलेले आहेत। 5 ते 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सध्या समोर येते आहे। अतिशय मोठी आपल्याला ही कमान बघायला मिळते, सभामंडप बघायला मिळतोय आणि त्याचाच काही भाग हा कोसळला आणि त्याखाली काही जे भाविक त्या ठिकाणी दर्शनाला आले होते ते अडकलेले आहेत। आज शनिवार असल्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याचं सुद्धा सांगितलं जात आहे। मात्र याच ढिगाऱ्याखाली अनेक जे नागरिक आहेत, जे अनेक भाविक आहेत ते अडकलेले आहेत आणि यातून 5 ते 6 लोकांचा मृत्यू झालाय। 5 ते 6 मृतदेह बाहेर काढण्यात आलेले आहेत। 8 ते 10 जखमी आहेत, त्यांना तातडीने रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलेलं आहे। ॲम्ब्युलन्स तातडीने त्या ठिकाणी दाखल झाल्या। मेघना बोर्डीकर आपल्यासोबत बोलण्यासाठी आहे, त्यांच्याकडे आपण थेट जाऊया। मेघनाजी, आपण बघतो अत्यंत दुर्दैवी अशी घटना घडली। 5 ते 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। हो, आता 30 ते 40 लोक त्या छताखाली अडकल्याची शक्यता आहे आणि 25 लोकांना बाहेर काढले। त्यातले 3 म्हणजे आमच्या सीएससी माझं आत्ता जस्ट बोलणं झालं, 3 लोक मृत्युमुखी बाहेर काढल्यापैकी झालेले आहेत। आणखी 7-8 आत असण्याची शक्यता आहे आणि त्यांनाही आपण बाहेर काढतोय आणि जे काही चांगली ट्रीटमेंट देऊन त्यांना कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने वाचवता येईल हे आपण प्रयत्न करत आहोत। आणि मी पण थोड्या वेळात त्यांनी पोहोचत आहे। माझे सगळे सहकारी आहेत, कलेक्टर आहेत, एसपी, सगळं पोलीस फोर्स सगळ्या त्या ठिकाणी वेळीच पोहोचलेला आहे। तुमच्यापर्यंत नेमकी काय माहिती पोहोचली आहे? किती अजून लोक आहेत अडकले असण्याची शक्यता आहे? कारण दुसरा महत्त्वाचा प्रश्न असा निर्माण होतोय की या मंदिराचं बांधकाम सुरू दिसतंय, त्या संदर्भात काय सांगाल? बांधकाम मागच्या 1 वर्षापासून सुरू होतं आणि हे आमचं जागरूक देवस्थान आहे। प्रत्येक शनिवारी 50,000 ते लाखभर लोक आजूबाजूच्या 4-5 जिल्ह्यांमधून सुद्धा या ठिकाणी दर्शनासाठी येतात आणि आता ह्या मागच्या महिन्यामध्ये सुद्धा अधिक महिन्यामध्ये मोठ्या संख्येने दर शनिवारी त्या ठिकाणी कार्यक्रम होत असतात। पण दुर्दैवाने ही घटना या ठिकाणी घडलेली आहे। काय त्याचं मुख्य कारण काय आहे ते आणखीन पुढे आलेलं नाही, तरी आम्ही पूर्ण प्रयत्न करतोय। सगळं प्रशासन त्या ठिकाणी पोहोचलेलं आहे। लवकरात लवकर पूर्ण आरोग्य सुविधा आपल्या ह्या जे गंभीर जखमी झालेले त्यांना देण्याचा आमचा प्रयत्न आहे। मेघना बोर्डीकरजी, या सगळ्या दुर्घटनेला जबाबदार तुम्हाला कोण वाटतंय? कारण बांधकाम जर सुरू आहे तर त्या ठिकाणी भाविक कसे पोहोचतात आणि ही दुर्घटना घडली, मला जबाबदार कोण आहे? नाही बघा, भाविक कशा एवढ्या मोठ्या संख्येने येतात, प्रत्येकाला कंट्रोल करणं शक्य होत नाही आणि पूर्णच तो मंदिर परिसर अंडर कन्स्ट्रक्शन आहे, त्यामुळे काही अडचणी झाल्या असतील। कारण आणखी मी त्या ठिकाणी पोहोचलेली नाही म्हणून मला आत्ताच लगेच काय कारण आहे ते सांगू शकत नाही। बरं, या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं बॅरिगेटिंग होतं का? या संदर्भात काही तुमच्याकडे माहिती पोहोचली आहे? नाही, बॅरिगेटिंग तर बघा त्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन चालू आहे म्हणून जे आपण पिलर्स उभे करण्यासाठी जे काही त्या ठिकाणी बांबू लावत असतो किंवा जे काही कन्स्ट्रक्शन साईट कशी असते तशी साईट आहे ती आणि मोठ्या संख्येने भाविक येत असतात, त्यामुळे ही दुर्घटना घडलेली आहे। बरं, आपल्यासोबत राज्यमंत्री मेघना बोर्डीकर होत्या। धन्यवाद, तुम्ही सविस्तर संवाद साधलात त्याबद्दल।